श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा स्मरण या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। मी अमृता तुम्हाला या ठिकाणी मासवडीची रेसिपी दाखवणार आहे। मासवडी बनवताना पहिल्यांदा आपण बेसन घ्यायचं आहे। बेसन चाळून त्याच्यामध्ये मीठ, लाल तिखट, कोथिंबीर, लसूण पेस्ट, जिरा पावडर हे सर्व टाकून कोथिंबीर अगदी बारीक चिरून घ्यायची आहे। ते सर्व एक मिश्रण पिठामध्ये टाकून त्याचा घट्ट गोळा बनवायचा आहे। नंतर सारणाची तयारी करायची आहे। सारण खोबरं किसून घ्यायचं, ते भाजून घ्यायचं आणि नंतर खसखस ही थोडीशी भाजून घ्यायची। लसणाच्या पाकळ्याचा बारीक कट करून घ्यायच्या, कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची। त्याच्यामध्ये काळा मसाला, मटण मसाला, कोथिंबीर, लसूण आणि खसखस भाजलेली हे खोबरं सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि त्या बेसन पिठाच्या चपातीच्या आकाराच्या गोळे बनवून घ्यायचे आणि त्याची पोळी लाटून घ्यायची। नंतर ते मिश्रण तोपर्यंत इकडं गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी ओतून ठेवायचं आणि चपाती लाटून घ्यायची। त्याच्यावरती खोबऱ्याचं मिश्रण पूर्ण पसरून घ्यायचं आणि त्याचे रोल बनवायचे आणि एका चाळणीला खालच्या साईडला तेल लावून ते रोल ठेवायचे आणि 10-15 मिनटं त्याला वाफ येऊन द्यायची। अगदी दणदणीत वाफ आणायची। नंतर ते अशा प्रकारे एका प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्या आपल्या आवडीप्रमाणे आकाराच्या वड्या पाडून घ्यायच्या। नंतर अशा प्रकारे ह्या मी सरळच कापलेल्या आहेत, तुम्ही थोड्या तिरक्याही कापू शकता। नंतर यासाठी फोडणीसाठी साहित्य कोथिंबीर, कढीपत्ता आणि जे आपण सारण तयार केलेलं आहे त्यातला एक भाग फोडणीसाठी ठेवायचा। 4 पळी तेल ओतलेलं आहे। नंतर मी त्याच्यामध्ये जिराही टाकलेला आहे। जिरी तडतडल्यानंतर कढीपत्ता, कोथिंबीर टाकून घ्यायची। ते 1-2 मिनटं फ्राय करायचं आणि उरलेलं सारण त्या तेलामध्ये छान फ्राय करायचं। तुम्हाला जर जास्त तिखट हवे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये फोडणीमध्ये तिखटही ॲड करू शकता। तिखट ॲड करायचं आणि ते एक मसाला चांगला तेलामध्ये फ्राय करायचा आणि आपण कट केलेल्या वड्या पूर्ण त्या तेलामध्ये टाकायच्या आणि त्याच्यावरती एक ताट झाकून त्यालाही 5 मिनटं चांगले बारीक गॅसवरती वाफवून घ्यायच्या। अशा प्रकारे कमी वेळेमध्ये खायलाही सुपर टेस्टी अशी मासवडी तयार होते। मुलांनाही नक्की आवडेल। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना अशा प्रकारची ही मासवडी सगळ्यांनाच आवडेल। तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि तुम्ही कशा प्रकारची मासवडी बनवता हेही तुम्ही मला कॉमेंट्समध्ये सांगू शकता। नक्की ट्राय करा। चला बाय। तुम्हाला अशाच रेसिपीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू बाय।